घेऊ शकतात, आत्मविश्वासाने घेऊ शकतात, पण बाकीच्या सगळ्या आहेत का खरंच फायनान्शियली फ्री? का डिसिजन घेऊ शकत नाहीत? कारण त्या फायनान्शियली फ्री नाही आहेत. ज्या तुम्ही 20% महिला बघाल की ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. सो मी एक सांगेन सगळ्यांनाच, म्हणजे इथे पुरुष वर्गसुद्धा आहे आणि ज्या महिलांनी स्वतःला चाकोरीत बांधून ठेवलं आहे त्यांना, की तिला एक संधी द्या, ती इतिहास घडवेल. तिला एक संधी द्या, ती इतिहास घडवेल. कारण 4 वर्षापूर्वी ही संधी माझ्याकडे आली आणि खरंच वी आर मोरमध्ये एक इतिहास घडवण्याची संधी आम्हाला मिळाली. या माध्यमातून जेव्हा या कंपनी जॉईन झाले, जस्ट एक युजर, फक्त युजर म्हणून जॉईन झाले होते. पण जसं जसं मीटिंग अटेंड करायला लागले आणि बिझनेसची गोडी लागली. बिझनेसची गोडी लावण्यामध्ये सगळ्यात मोठा हात विकास सर, शिंदे सर आणि प्रिया मॅम यांचा होता. कारण दुपारच्या मीटिंग्स आम्ही ऐकायचो आणि मला असं वाटलं हे काहीतरी वेगळं आहे आणि याच्यात इंटरेस्ट घेतला आणि हळूहळू कधी म्हणजे म्हणतो ना, काम करत गेले आणि कळलंच नाही 20,000+ माझी टीम झालेली आहे आणि ती ऑल ओव्हर महाराष्ट्र, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या साईडला, गुजरात, वडोदरा, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर नाही, इंडियाच्या बाहेरसुद्धा माझ्या अंडर वेगवेगळे बिझनेस पार्टनर्स आहेत. सो या 20,000+ टीम असण्याचा फायदा काय? तर टीम वर्क केल्यामुळे मी कंपनीची गोवा टूर अचीव झाले, त्यानंतर कंपनीची हैदराबाद टूर अचीव झाले, कुल्लू मनाली टूर अचीव झाले. त्याचबरोबर कंपनीची फर्स्ट इंटरनॅशनल टूर जी आहे ती मुंबईमधून विन होणारी मी पहिली होते वी आर मोरमध्ये. आणि हे तर मिळालंच, पण यासोबत काय मिळालं तर 535. आपलं फर्स्ट पेआउट किती आहे? 535 बरोबर. आताचे डिस्ट्रीब्युटर फर्स्ट पेआउट 5,000 पण घेतात. खूप छान आहे ती गोष्ट, कारण एज्युकेशनमुळे हे पॉसिबल झालं आहे. सो 535 पासून सुरुवात केली आणि आज माझं इन्कम, टोटल इन्कम 55 लाखापेक्षा जास्त आहे आणि मंथली मी 2.5 ते 2.25 लाख रुपये इन्कम इथून घेत आहे. मला असं वाटतं हे 55 लाख मी जी नोकरी करत होते तिथून रिटायर जरी झाले असते ना, कदाचित माझी पूर्ण पिढी निघून गेली असती, तरीसुद्धा मी हे इन्कम घेऊ शकले नसते. याच्यासोबत आपल्या सगळ्यांची छोटी मोठी स्वप्न असतात, तुमच्या सगळ्यांची असतील बरोबर. एक छान असं घर असावं, ड्रीम होम, एक ड्रीम कार असावी, इंटरनॅशनल टूर असावी बरोबर. सो ही स्वप्न बघायला मुळात वी आर मोरने शिकवलं आणि त्यामार्फत मी माझ्या घरातलं स्वतःच्या घरचं इंटिरियर, 13 लाखाचं इंटिरियर मी वी आर मोर सॉल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतल्या इन्कममधून केलं आहे. अच्छा, त्याचसोबत बघा, कार, बऱ्याच जणांकडे कार असेल, पण आपण मोस्टली किती 7, 8, 10 लाखापर्यंतच्या कारचा विचार करतो. पण मी इथून माझ्या स्वबळावर 25 लाखाची महिंद्रा XUV 700 ही लक्झरी कार इथून घेतलेली आहे आणि याचं बळ मला दिलं आहे या 2 व्यक्तींनी, विकास सर, माननीय विकास सर आणि माननीय प्रिया मॅम. आणि त्याचसोबत शिंदे सर, तुम्ही हे करू शकता मॅडम, असं करा. सो याचा खूप फायदा झालेला आहे मला. आता हे जेव्हा आपण इन्कम घेतो त्याचसोबत आपल्याला मान सन्मानसुद्धा आपली कंपनी देते आणि मला सांगायला आनंद होतो, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण याच हॉलमध्ये माझ्यासोबत झाला होता. कारण माझी पहिली बेस्ट सपोर्टिव्ह लीडर ट्रॉफी ज्याने मला बळ दिलं 2022मध्ये, ती मला इथेच मिळाली आहे. सो इथे माझं म्हणजे म्हणतो ना, खूप ऋणानुबंध आहेत या हॉल बरोबर. आणि त्यानंतर 2025मध्ये 1 लाख डिस्ट्रीब्युटरमधून मला बेस्ट लीडर ट्रॉफी मिळालेली आहे. त्याचा आनंद मला खूप जास्त आहे. आता तुम्ही सगळेजण म्हणत असाल, अरे मॅडम आम्हाला अचिव्हमेंट माहिती आहेत. सगळेजण अचिव्हमेंट ऐकताय की नाही? बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असतील, काही नवीन लोकांनी आज ऐकल्या असतील. सो 2-2.5 लाख रुपये येतात. किती मस्त. मानसी मॅडमना येतात, जयश्री मॅडमना येतात, राजनंदिनी मॅडमना येतात. भारी आहे लीडर्सचं, असं वाटत असेल ना? किती जणांना वाटतंय? वाटतं ना भारी? अच्छा, मग मस्त ना, यांची मजा आहे. मग याच्या मागचं कारण ऐकायला आवडेल.
येस. सो 31 ऑक्टोबर 2021ला मी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि सिल्वर डायरेक्टर या पोझिशनपर्यंत जाईपर्यंत विकास सर, प्रिया मॅम, ऑनलाईन मीटिंग आणि शिंदे सरांच्या मीटिंग यांच्यामार्फत मी सिल्वर डायरेक्टर पोझिशनपर्यंत पोचले. त्यानंतर पहिला LDP हा मला जुलै 2022ला मिळाला, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिन्यानंतर. आता आपल्या बऱ्याच डिस्ट्रीब्युटरना अगदी जॉईन झाल्यावर लगेच LDP मिळत आहेत, ट्रेनिंग मिळत आहेत. सो मला असं वाटतं की जर 8 महिने आधीच मिळाला असता तर अजून पुढची पोझिशन अचीव केली असती. 8 महिन्यानंतर जेव्हा LDP अटेंड केला तेव्हा त्या LDPमधून मला हे कळलं की टीम डेव्हलप कशी करावी, स्वप्न कशी बघायची, आपले गोल कसे सेट करायचे. त्या फर्स्ट LDPला मी 25 लोकांना घेऊन गेलेले. मी सुद्धा नवीन होती, माझी लोकंसुद्धा नवीन होते, पण ते सगळे आले आणि आज त्यातले बऱ्यापैकी सगळे लीडर्स लेवलला बसलेले आहेत. आणि या माध्यमातून हा एक LDP केल्यानंतर मला एक गुपित कळलं की येस, आपण जर ट्रेनिंग घेतलं, आपण जर एज्युकेशन घेतलं आणि आपल्या टीमला सुद्धा एज्युकेशन दिलं तर आपण इथे इतिहास घडवू शकतो. आणि मी स्वतः 21 LDP केलेले आहेत जे मी माझ्या एज्युकेशनसाठी केलेले आहेत आणि त्याचसोबत 2000+ लोकांना या LDPमध्ये मी बसवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या शिंदे सरांचे जे DS1 आहेत, आतापर्यंत मी जेव्हापासून सरांचे DS1 स्टार्ट झाले 10 DS1 मी माझ्या टीमसाठी लावले. त्यातले 7 DS1 मी स्वतः तिथे पूर्ण दिवस बसून अटेंड केलेले आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं टीमला पाठवून दिलं किंवा ठीक आहे तिकडे जो लीडर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे, तो बघेल. पण मी असं न करता मी स्वतः तिथे जाऊन बसते आणि शिंदे सर सांगतील की कंप्लीट पूर्ण वेळ मी तिथे बसते. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक DS1मध्ये काहीतरी वेगळी गोष्ट मला मिळून जाते आणि तीच मला टीम गायडन्ससाठी मदत करते. सो सरांच्या DS1ला पण आतापर्यंत 700पेक्षा जास्त लोक बसवलेली आहेत. आणि याचा फायदा काय होतो तर मी एज्युकेशन घेतलं, टीमला एज्युकेशन दिलं. त्यामुळे फक्त या अचिव्हमेंट मीच केल्या आहेत का तर नाही, या माध्यमातून माझ्या लीडर्सनी सुद्धा छान इन्कम घेतलंय. कोणाला माहीत होतं वयाच्या 58व्या वर्षी आमच्या मृणालिनी मॅडम 60,000+ इन्कम घेतील. एक इलेक्ट्रिक स्कूटी त्यांनी विन केलेली आहे. कोणाला माहीत होतं 54व्या वर्षी आमच्या ज्योत्स्ना नार्वेकर मॅम 1,00,000+ इन्कम घेतील आणि स्वबळावर महिंद्रा XUV कार घेतील. बरोबर ना? कोणी विचार केला होता? बरं, माधुरी सोनावणे मॅम वडोदरासारख्या लोकेशनमधून काम करून त्यांनी सुद्धा खूप छान इन्कम तर घेतलंय, पण स्वबळावर स्वतःची ब्रिझा कार घेतलेली आहे. म्हणजे फक्त कार माझ्या एकटीचीच आलेली नाही आहे. आपल्या आरती भोईर मॅडम 40,000चा जॉब सोडून, स्वतःचं करिअर सोडून आज VR मॉरमध्ये फुल टाईम काम करत आहेत आणि त्यांनी सुद्धा अगदी लीडरची कॉपी करून तशीच मोठी गाडी 25 लाखाची घेतलेली आहे. सो मला अभिमान वाटतो की एज्युकेशन आणि सिस्टम फॉलो केल्यामुळे हे सगळं मिळालेलं आहे. सो जर 3150च्या जॉईनिंगमध्ये मी 55 लाख घेऊ शकते, राजनंदिनी मॅडम 85 लाख घेऊ शकतात, जयश्री मॅम 70+ घेऊ शकतात, तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा 3150 भरलेले आहेत. सो तुमच्या सगळ्यांचा सुद्धा या इन्कमवर तेवढाच हक्क आहे. बरोबर की नाही? पण आपला प्रॉब्लेम कुठे होतो? आपण मोटिवेट होतो, आपण LDP अटेंड करतो, DS1 अटेंड करतो आणि मग घरी गेल्यावर नवरा काय म्हणतो? विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ ऑल हजबंड, पण काय म्हणतो? मी आहे ना, मी करतोय ना, तुला काय गरज आहे? पण गरज आहे आणि आहे. कारण तुमचा नवरा 1 लाख कमवत असू दे, 5 लाख कमवत असू दे, नाहीतर त्याचा कितीही मोठा बिझनेस असू दे, तुमच्या स्वाभिमानाचे, तुमच्या आत्मविश्वासाचे थोडे तरी पैसे तुम्ही कमवलेच पाहिजे. किती जण सहमत आहेत? कारण हा सन्मान आवाज आला तर कळेल, कमवायला पाहिजे. येस. सो 3150च्या बदल्यात आपले सर करोडो रुपये द्यायला तयार आहेत. आणि आज मला आनंद होतोय की आजच मला पण कळलंय की आपली कंपनी 100 करोडची झालेली आहे. सो सर लवकरच आमच्या माध्यमातून ही कंपनी 1000 करोडची आपण करणार आहोत आणि यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आपल्याला हवी आहे. सो मी प्रत्येकाला हेच सांगेन की जर आज स्वातंत्र्य दिन आहे, जर तुम्ही तिच्या पंखांना स्वातंत्र्य दिलं तर खरंच
ती एवढी मोठी झेप घेईल ना की तुम्ही विचार करू शकणार नाहीत. आणि मला आनंद होतोय की महिलांचा तर हा म्हणजे बऱ्यापैकी महिला इथे आहेत, पण पुरुष वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे आहे. सो प्रत्येक कपल आहेत काही जे छान काम करतायत आणि आमच्या खांद्याला खांदा लावून ते सुद्धा काम करतायत. सो पुरुष वर्ग सुद्धा पॅसिव्ह इन्कमसाठी आपली स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी VR मोर सारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक नवऱ्याने खरंच तिला स्वातंत्र्य द्या. आजच्या स्वातंत्र्य दिवशी मी तुम्हाला सांगते, तिला खरंच स्वातंत्र्य द्या. ती अशी उडेल ना की तुम्ही विचार करू शकणार नाही. फक्त एक वाक्य म्हणा की मी आहे तुझ्यासोबत, तू पुढे हो. जर तुमचा हा प्रेमाचा आणि मायेचा शब्द तिच्याकडे गेला तर तुम्हाला खरंच आपली कंपनी 1000 करोडची व्हायला वेळ लागणार नाही आणि तुम्ही सगळ्या करोडपती व्हायला वेळ लागणार नाही. बरीच लोक असं म्हणतात की PhD करतात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, बरोबर. पण खऱ्या लाईफमध्ये तुम्हाला डिग्री विचारली जाते का? काय विचारलं जातं? तू किती कमवतेस किंवा तू किती पुरुषाला तू किती कमवतोस. कितीही मोठी डिग्री घ्या, पण तुमच्याकडे इन्कम असेल तरच तुम्हाला समाजामध्ये व्हॅल्यू मिळते. आणि म्हणून मी म्हणते की काही लोक म्हणतात की कशाला पाहिजे पैसा. मी सांगते पहिला पैसा कमवा आणि नंतर बोला कशाला पाहिजे पैसा, नंतर द्या भाषण. ठीक आहे. सो पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे, तो पहिला कमवा. आणि 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला VR मोरने संधी दिलेली आहे. सो किती जणी छान इन्कम घ्यायला तयार आहेत? आवाज आला पाहिजे. येस. सो थँक्यू सो मच माननीय विकास गोपाळ सर, माननीय प्रिया मॅम, शिंदे सर, माझे सगळे. अच्छा, प्लॅटिनम डायरेक्टर बद्दल मी सांगितलं, पण माझे गोल्ड डायरेक्टर अगदी नावाप्रमाणे सोन्यासारखे आहेत. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ, ऑल टीम विनर्स डिस्ट्रीब्युटर, ऑल टीम उडान आणि टीम फायटर, सगळ्यांना मी सांगणार आहे की खूप छान काम करा आणि इथून खूप इन्कम घ्या. जय VR मोर. थँक्यू सो मच.